नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. गुरुसंवाद मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू श्री शेखर देशपांडे व सौ राजश्री शेखर देशपांडे, नाशिक केंद्र यांच्या मुलाखतीचा भाग 1. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण गुरुसंवाद मालिकेअंतर्गत नाशिक केंद्रावर श्री दादांच्या सोबत राहिलेले ज्येष्ठ गुरुबंधू श्री शेखर काशीनाथ देशपांडे काका आणि त्यांच्यासोबत आहेत राजश्री शेखर देशपांडे काकू यांची मुलाखत रेकॉर्ड करत आहोत. गुरुसंवादाअंतर्गत आतापर्यंत आपण बऱ्याच आपल्या चॅनलवर मुलाखती ऐकलेल्या आहेत. आजची ही विशेष मुलाखत आपल्या सर्वांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. तर माझा देशपांडे काकांना पहिला प्रश्न आहे की तुमची या कार्यात दादांसोबत पहिली भेट केव्हा झाली? माझा जन्म 1953चा आणि मला वाटतं दादा आमच्याकडे आले, किंबहुना वडील माझे पप्पा म्हणायचो आम्ही, ते दादांकडे गेले 1955-1956ला. म्हणजे दादांचे आशीर्वाद आणि बाबांचे आशीर्वाद घरात साधारण एक 55-56पासून आहेत. आज तागायत आहेत म्हणजे राखले आहेत, कारण आमच्या वडिलांची तेवढीच एक इच्छा होती की काही झालं तरी दादांना आणि बाबांना विसरू नकोस. तेवढं पाळलं. सुरुवातीला मला आठवतं आहे की लहान असताना घरात मंगेश आमचे कुलदैवत तो एक फोटो असायचा आणि पप्पा दादांकडे जायला लागल्यावर बाबांचा फोटो आला. हळूहळू हाजीबाबांचा फोटो आला. मग दादांनी फोटो दिला स्वतःचा, तो आला. पुढे दादा लंडनला गेले, बाबांच्या पादुका आल्या आणि मग तो व्याप अगदी 82ला प्रतिमा देईपर्यंत वाढतच गेला. आज आता खाली असं बघितलं फोटोच्या खाली माझ्या देवघरात, तर अंबाबाईच्या पादुकांपासून ते बाबांच्या पादुकांपर्यंत 13 देव आहेत, टाकासकट. तर असं हे वाढत गेलं. तेव्हा काही कळलं नाही, खेळायचं वय होतं. उरूस व्हायचे, जबरदस्ती आम्हाला घेऊन जायचे चल म्हणून आरतीला. तेव्हा मला वाटतं
तांबे काकांकडे दादरला केंद्र म्हणण्यापेक्षा गादी होती. तेव्हा गादी म्हणायचे आणि संचारावस्थेमध्ये बाबा तख्त म्हणायचे. तर तिकडे जायला लागलो. तिकडे मला अजून आठवते की बाहेर एक मोठा वृक्ष होता आणि त्याला गोल असा बसायला पार होता. तर तेव्हा आम्ही लहान मुलं सगळी त्या पारावर बसायचो आणि आरती म्हणायचो. दादा आतमध्ये आरती करत असायचे आणि आम्ही बाहेर आरती करायचो. तर हे बघत 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 मोठा झालो. थोडा कळत काही नव्हतं. उरसाचे 2 प्रसाद यायचे तेव्हा, हाजीबाबांचा उरूस आणि अजमेर शरीफबाबांचा उरूस. प्रतिमा घरात येईपर्यंत पौर्णिमेला आणि अमावस्येला त्या प्रसादाचं पूजन व्हायचं. आजारपणाच्या वेळी ते उतरवायला सांगितला होता प्रसाद तो, की 3 वेळा किंवा 7 वेळा उतरवायचा प्रसाद. त्यांनी आजारपणात खूप आराम पडायचा. घरात आरती गादीवर जाऊन दर गुरुवारी आरती केली असं नाही झालं, पण गुरुवारी घरात आरती व्हायची. आणि अगदी लहान होतो मी तेव्हा ते डालडाचा डबा घेऊन मी तबला वाजवायला बसायचो. पप्पा आरती म्हणायचे. ते छान वाटायचं. एकंदरीत आरती पाठ कधी केली नाही, पण म्हणायला ऐकूनच शिकलो. आणि नंतर तर कसबेकर काकांचा, मोहन काकांचा पंकज, तोही माझा मित्रच. दत्तकाका यायचे घरी सरमुकादम, बंधू भट्टे यायचे. मग आम्ही जमलो की तासभर आरती चालायची, पंकजकडे म्हणा किंवा माझ्याकडे म्हणा. पण ते दिवस मंतरलेले होते, लहानपणाचे दिवस दादांबरोबरचे मंतरलेले होते. आणि आरतीसुद्धा दादांची चूक झाली तर थाप पडायचीच, लक्ष कुठे आहे म्हणून. त्याच्यामुळे सुराचंही ज्ञान झालं थोडंसं. शिकलो काही नाही, न गाणं शिकलो, न पेटी शिकलो, न तबला शिकलो. पण या तिन्ही गोष्टी मला जमतात थोड्याफार. जमायच्या, आता नाही जमत. आरती म्हणायला आवडायचं. आणि दादांच्या आठवणी खूप आहेत, किती सांगायच्या. म्हणजे वर्णन करायला शब्द कमी पडतात आणि गळा दाटून येतो. दादांच्या आठवणी तुमच्याकडे भरपूर आहेत, म्हणूनच आज आम्ही तुमच्याशी गुरुसंवाद साधतोय. आम्हाला अशा ज्या काही तुमच्याकडे आठवणीचा ठेवा आहे, खजिना आहे, तो थोडा उलगडून सांगावा. 1-2च आठवणी सांगतो. अगदी लहानपणाच्या नाही सांगत, अलीकडच्याच सांगतो. पप्पा आजारी पडले 1988 आणि 5.5 वर्ष त्यांना मेमरी नाही. पाठीवर झोपले होते. पण गेले तेव्हा त्यांच्या पाठीवर एक स्क्रॅचही नव्हता. एक कसं शक्य आहे हो, एक स्क्रॅच नव्हता पाठीवर. दुसरी गोष्ट माझी स्वतःचीच सांगतो. 2000ला आलो इकडे. दादानी आणि बाबांनीच सांगितलं मुंबई नाही नाशिकला जायचं. दीपकदादा म्हणाले तुझं सगळं नाशिकला आहे, मला बाकी काही विचारू नको, जा. बरं. माझा एक मित्र मुंबईचा, तो बिल्डर आहे. तो नाशिकला बिल्डिंग बांधत होता. त्याला म्हटलं फ्लॅट बाबा, तर मला माझ्याकडे काय आहे फ्लॅट. असं करून पाईपलाईन रोडला मी तो फ्लॅट घेतला. माझा अंधेरीचा फ्लॅट होता, तो विकला. आणि पाईपलाईन रोडला फ्लॅट घेऊन 2000ला मी नाशिकला शिफ्ट झालो. 2000ला शिफ्ट झालो ते नाशिक पाईपलाईन रोडपासून कॅनडा कॉर्नरपर्यंत साधारण मला वाटतं एक 4-5 किलोमीटर तरी रस्ता असेल तो. तेवढा रस्ता मी रोज सकाळ संध्याकाळ चालत जायचो आणि चालत यायचो, काही वाटलं नाही. एक दिवस सहज डॉक्टरकडे जायचं होतं की तिकडे एक डॉक्टर पाहिजे म्हणून मुंबईला विचारून आलो होतो. त्यांनी डॉक्टर थत्त्यांचं नाव सांगितलं होतं कॉलेज रोडला. तर म्हटलं त्यांची ओळख करून घेऊया म्हणून मी आणि सहज गेलो. मला म्हणाले तुम्ही पहिल्यांदाच आलात, झोपा. त्यांनी बी पी घेतलं. मला म्हणाले तुम्हाला बी पी आहे का, म्हटलं नाही. कधी केलं का, म्हटलं नाही, जनरली डॉक्टरकडे गेलं तर चेक करतात तेवढंच. त्यांनी बी पी घेतलं माझं, 200-130 आलं. मला म्हणाले सरळ कार्डिओलॉजिस्टकडे जायचं. त्यांनी तिकडून फोन केला. त्या कार्डिओलॉजिस्टनी ती गोळी लगेच घ्यायला दिली मला एक. ती घेतल्यानंतर ते गेलो त्यांच्याकडे. त्यांनी सगळे पेशंट थांबवले होते. काय नाव का त्यांचं, मकरंद पटेल.
आणि मला आधी आत घेतलं त्यांनी, चेक केलं. मला म्हणाले ॲक्च्युली तुम्हाला ॲडमिट व्हायचं आहे. मी ॲडमिट होणार नाही म्हटलं कुठल्याही परिस्थितीत. मी घरी जाऊन 15 दिवस आराम करतो, महिनाभर. तुमच्या रिस्कवर तुम्हाला सोडतो म्हटलं. बरं. घरी आलो, बरा झालो औषध घेऊन. आणि नवरात्र आली. ती पहिली नवरात्र त्या पाईपलाईन रोडची. अष्टमीला मी पूजा केली आणि मला अस्वस्थ वाटायला लागलं. आणि पुढची आरती आणि हे मला म्हणूया ना. मग हिला म्हटलं मी ये इकडे बस जरा, घामाघूम झालं होतं. आणि म्हटलं प्रार्थना म्हणाली. तिने प्रार्थना म्हटली. बाबांना म्हटलं आता ठीक आहे, आता सांगा काय करायचं. हिला म्हटलं चल डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरकडे गेलो आणि त्यांनी चेक केलं. त्यांनी औषधं थोडी कमी जास्ती करून दिली. बरं वाटलं. पण तेव्हा मी दादांना सांगून निघालो होतो तिकडून की आता तुमची मर्जी, की हे असलं रोजचं नको. आयुष्य अख्खं जायचं होतं. 46 वर्षाचं होतं. तो एक दादांचा एक्सपिरियन्स, पप्पांचा एक एक्सपिरियन्स आणि माझ्या बहिणीच्या बाळणपणाचा एक एक्सपिरियन्स. तोही सांगितलं तर चालेल काही? आता राजेश्री काकूंना पण मी त्यांचे अनुभव जे काही त्यांच्याकडे आहेत दादांचे ते विचारतो जरा. माझ्याकडे वैयक्तिक असा माझा अनुभव नाही, कारण मी 76पासून जायला लागले केंद्रावर. आमची ओळख झाली आधी, मग मी यांच्या घरी जात असे. ते मग आमचं लग्न ठरलं. मग आईंच्या सांगण्यावरनं मग माझ्या वडिलांना त्यावेळेला बिझनेसमध्ये वगैरे खूप प्रॉब्लेम्स होते. मग ते आईंनी मला सुचवलं की असं असं आम्ही गादीवर जातो, तर तुझ्या बाबांना पण जायला सांग तिकडे, तुम्हाला पण फायदा होईल म्हणून असं करून मग माझे आईवडील जायला लागले. वडिलांनी नंतर कंटिन्यू केलं नाही, पण माझी आई आणि माझा भाऊ एक ते अजूनही आता आई नाही आहे, आई वडील दोघेही नाही आहेत. पण त्यावेळेला मग माझी आईंशी खूप माझं असं म्हणजे संबंध यायचा आईंचा. हा मार्केटिंगला असल्यामुळे हा सतत बाहेर परगावी असायचा. तर मी कॉलेज माझं चालू होतं, तर मी मध्ये मध्ये जायची कधीही. त्या पण बोलवायच्या मला नेहमी असं. तर त्यावेळेला रंजनचं लग्न, मी माझी नणंद तिचं लग्न झालं होतं नुकतं 76 साली. आणि 75ला लग्न झालं. 76ला ती प्रेग्नंट होती. प्रेग्नंट असताना तिला ते जी प्रेग्नन्सी तिची सुरू झाली, तिला एवढे त्रास आणि एवढं की पोटात तिच्या काही ठरत नव्हतं. पण ती एवढी ओकायची नुसता फेस म्हणजे ती अशी अंगाने वगैरे इतकी छान होती तब्येतीने, पण तिच्या ह्या खुंट्यासुद्धा अशा निघाल्यासारख्या इतकी ती बारीक झाली होती. मग सगळ्यांनी शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्ही काही हे कंटिन्यू. मी तिची सासू वगैरे म्हणायला लागली की एवढा हिला त्रास होतो आहे, एवढा डोहाळ्याचं, म्हणजे सगळ्यांच्या यांनी म्हणजे डोहाळ्याचंच हे, पण तर आपण हे डिस्कंटिन्यू करूया म्हणून, की ती लहान आहे अजून, ते होईल पुढे, इतक्यात लगेच काय हे करायला नको म्हणून. पण आमच्या आई म्हणजे दादा म्हणजे पुढे काय बोलायचंच नाही, इतकं त्यांच्यावर निष्ठा होती. ते नाही मी ते हे नाही करणार म्हणून, मी तुमचं ऐकणार नाही, मी तिला केंद्रावर नेते. त्यावेळेला मी दादा यायचे कामकाज घ्यायला, तर ते असं म्हणजे कधीतरी यायचे, मग त्या तारखा लागायच्या, मग त्यामुळे त्यांचं अनिश्चित असायचं कधी येतील कधी नाही असं. पण सकाळी रामभाऊ केंद्रावर असायचेच ना, तर त्यामुळे त्यांनी सांगितलं मी केंद्रावर जाणार, मी रामभाऊंकडनं तिला दोरा बदलून घेते आणि मग मी तुमच्या ताब्यात देते, तोपर्यंत तिला तुम्हाला हे करायला देणार नाही मी करून. मग हे करून तर पप्पा वगैरे, अगं तू नेणार आहेस कशी, तिची कंडिशन बघ, तिला नाही उठून बसता येत आहे, ती ओकते आहे, तू कसं नेणार, मी टॅक्सीने नेईन. मग अगं पण ती ओकली वगैरेचं मी काढीन, मी टर्किशचा टॉवेल मोठा हे करून मी तिला घेऊन जाते. आणि म्हणून हे करून त्यांनी नेलं तिला केंद्रावर नेलं. तर त्या दिवशी दादा आले होते आणि कामकाज होतं. त्या म्हणाल्या बाहेर चपलांचं हे बघून मला एवढं, राजश्री माझं नाव त्यावेळेला वेगळं होतं, ललिता होतं, ते मला एवढं हे झालं म्हणाल्या बघून की दादा आलेत चला. आणि मग तिथे नेलं. दादांपुढे बसल्यावर दादानी काय कुठे गेली होतीस, काय खाल्लंस.
म्हणून दादानी तिला हे केलं आणि मग निराकरण दिलं तिला. काहीतरी ते नारळ वगैरे पप्पांना उतरून हे करायला सांगितलं. ती एवढी मुलगी ती संध्याकाळी टुणटुणीत अगदी पुतण्याबरोबर पत्ते खेळत होती. तिच्या सासूबाई आणि जाऊबाई बघायला आल्या तर ही खिडकीतूनच त्यांनी बघितलं तिला, तर ती मस्त पत्ते खेळत होती त्यांच्याबरोबर. हे झालं. मग तिची प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली, छान झाली, तब्येत सुधारली. काका तिला 1 महिनाभर गावाला आमच्या घेऊन गेले होते. तिकडून छान आली, बाळंतपणाची वेळ आली. ते तिला एकदम एका दिवशी डिस्चार्ज सुरू झाला. डिस्चार्ज सुरू झाला तर ॲडमिट ह्यांनी हॉस्पिटलमध्ये नेली. ते तिला बेडवर डॉक्टरनी तपासलं वगैरे तर नाही म्हणाले ते काय असं हे नाही विशेष काही, ती इतक्यात होणार नाही बाळंत, तर आपण तिला ऑब्झर्वेशनसाठी आपण ठेवूया ते. आणि अगदी तशीच वेळ आली तर याचं काहीही हे करायचं तर ते उद्याची वेळ येईल. उद्या आपण दुपारनंतर याचा विचार करू, तोपर्यंत आपण बघूया. इथे तिला नेऊ काही नका तुम्ही, पण इथेच ठेवा. ते ठेवलं तिला आणि डॉक्टर पुढच्या पेशंटला तपासायला गेले. ती इथे बाळण झाली आणि बाळण झाली म्हणजे मुलाचाच आवाज आला म्हटल्यावर जे सगळे ताडकन हे झालं. म्हणजे हिलाही कळलं नाही काय झालं ते नक्की. मुली रंजनला, माझ्या नंडेला, तिलाही काही कळलं नाही. सासूबाई तिच्या शेजारी बसल्या होत्या, तिला काही त्यांनाही हे नाही, म्हणजे अपेक्षितच नाही ना काही. आणि ते जे झालं तर ते भराभर मग ते सगळं हे हलवून सगळे ती पार्टिशन्स वगैरे तिकडून आणून हिच्याभोवती पार्टिशन हे केलं. ही बाळण झाली होती. तर मग ते झालं वगैरे, मग सगळं हे करून म्हणजे. आणि एक हिची मावशी तिला भेटायला आली होती. ती बघून डॉक्टरनी असं सांगितलं की उद्या 12:30-1 शिवाय काही तुमचं हे नाही. ती बघून अशी ती निघून गेली. ती खिडकीतून बघते तर इथे हा प्रकार चालू होता सगळा. असं तिचं हे झालं. मग ती बाळण झाली, छान मुलगा सुरेख झाला. म्हणजे मूल आडवं होतं त्यावेळेला. तर त्यामुळे डॉक्टरने सांगितलं मुलाची पोझिशनही येत नाही आहे, पण आपण थांबूया म्हणून ते हे होईपर्यंत. आणि मला अजून वाटत नाही ती उद्यापर्यंत काही हे होईल तिला म्हणून, पण ते असं झालं. नंतर हे सांगायला दिवस हे झाल्यानंतर डॉक्टर आई आमच्या केंद्रावर गेल्या होत्या. दादांचं कामकाज होतं. दादांना सांगितलं की असं असं रंजनला मुलगा झाला. अगं काय मी केलेलंच मला सांगतेस का म्हणून दादांनी त्यांना हे केलं. पण त्यांची भयंकर, त्या म्हणजे कट्टर होत्या अगदी. दादा म्हटलं की पुढे काय बोलायचंच नाही. आणि कुठलीही गोष्ट मी त्यांना 1-2दा असे अनुभव आले आमच्या घरात की अगदी म्हणजे जीवावरचं जे असतं ना ते ह्याच्या बाबतीत झालं, पप्पांच्या बाबतीत झालं. आणि हे तिसरा अनुभव रंजनचा असं झाला. त्यामुळे दादांशिवाय त्या कुठलीही गोष्ट करायची तर आधी केंद्रावर विचारायचं. अगदी म्हणजे कामकाज वगैरे त्यावेळेला तर ते अनिश्चित असायचं, पण मग नाही, मग सकाळी जाऊन रामभाऊंना तरी तिथे कानावर घालून यायचं, रामभाऊंशी हे करायचं, रामभाऊ असं असं करतोय आम्ही म्हणून असं. तसंच माझं लग्न आमचं ठरलं. एक दिवस आई पप्पा आमच्या घरी अनपेक्षित मला की असं म्हणजे आमचं ठरलं होतं. मी माझ्या घरी पण सांगितलं होतं, ह्याच्या घरी तर माहितीच होतं. मग त्या आले तर माझी आई जरा गोंधळली की असं तर ते नाही अहो असं असं आहे. त्यांना वाटलं होतं मी घरी सांगितलं आहे, नाही सांगितलं आहे म्हणून सहज भेटायला आले होते ते. पण त्यांनी मग केंद्रावर सगळं आई पप्पांनी हे करून वगैरे सगळं ओके होतं केंद्रावरनं. हे मला माहिती नव्हतं, मला नंतर सांगितलं ते. मग नंतर त्या आल्या आमच्या घरी. मी बाहेर गेले होते. मी घरी आले, बघते तर मी घरात आई पप्पा आलेले. मी पण एकदम हे झाले. मग त्यांनी आईनी बाबांचं तर बिझनेस माझ्या अगदी म्हणजे खूपच वाईट दिवस बघितले होते आम्ही. मग ते आईनी सांगितलं तुमच्या मुलांनी हे असं ठरवलं आहे आता ह्या मुलांनी, पण आमच्याकडनं खूप कठीण आहे हे, तर तुम्ही विचार करा. पप्पांनी हे केलं तर नाही हे बघा याचा काही तुम्ही विचार करू नका. या मुलांच्या लग्नाशी परिस्थितीचा आणि याचा काहीही संबंध नाही. आपण पुढे जायचं म्हणून काही तुम्ही विचार करू नका आणि काळजी करू नका असं पप्पा म्हणाले होते. आणि मग ते ठरलं. मग आमचं लग्न येथा वेळेला झालं. मग ते कमी आम्हाला म्हणजे माझ्या वडिलांचं हे नव्हतंच ना तसं आहे. मग पुण्याला करूया म्हणजे थोडक्यात होईल, कारण आपण जिथे आता इतकी वर्ष राहिलेलो वगैरे मग माणसं वगैरे खूपच होतात ना लग्नाला. त्या हेतूनी मग माझ्या आईबाबांनी विचार केला. पुण्याला मावशी होती, तिचा बंगला होता. मी राहायची सोय मग मावशी म्हणाली इथेच
करूया म्हणून. मग ते बरोबर विजयदादांचं जिथे लग्न झालं विवेकानंद हॉल, तो हॉल माझ्या आईवडिलांनी बुक केला. फक्त लग्न लावून दिलं आणि मग केंद्रावर गेलो. मला वहिनीने माझी ओटी भरली याला आणि मग आमचं हे संसार सुरू झाला अगदी याच्यात. हे मग नंतर 88 सालापासून पप्पा आजारी झाले. त्याच्या आधी त्यांचं एक प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं. पप्पांचं खूप त्यांनी म्हणजे त्यांना त्याच्यात त्यांची मेमरी पण गेली. त्यांना 4 पॅरालिसिसचे अटॅक आले 88 ते 92. 4 पॅरालिसिसचा अटॅक, 4 वेळा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यांना काहीच मेमरी पण त्यांची सगळी हे झाली होती. पप्पांना ते सगळी मेमरी नव्हती. ते आईंना पण वगैरे ओळखत नव्हते. ते त्यांच्या बहिणीच्या नावाने तिला हाक मारायचे. मोठी बहीण होती त्यांची तारा, ताई ताई म्हणायचे तिला. रंजनला त्यांची धाकटी बहीण होती, ती सुमन म्हणून हाक मारायचे. याला त्यांचे भाऊ होते बाबू, म्हणजे धाकटे दोघं होते, बाबू किंवा दत्ता, त्या नावाने हाक मारायचे. आणि स्मिता माझी मुलगी स्मिता, आणि आम्हाला एक मुलगी आहे ती स्मिता, आणि नंडेचा मोठा मुलगा निरंजन, त्यांना रंजन आणि शेखर समजायचे ते. त्यामुळे मी स्मिताचं काहीही हे करायला मी अभ्यास वगैरे घ्यायची तिचा, तर ते आपण ओरडलो वगैरे की ते इतके कासावीस व्हायचे की ते लगेच ह्याला पाठवायचे, जा 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 त्या भयंकर आहेत त्या. मला असं त्या म्हणायचं त्या भयंकर आहेत. तर मी दिवसभर काय व्हायचं ते माझ्याशी मी असायचे ना घरी, मग त्यांचं काही करायचं हे करायचं, मग त्यांना एक्झरसाईज करायला घ्यायचं किंवा हे करून घ्यायचं. कळत तर काही नव्हतं, पण मग ते त्यांच्या मनाविरुद्ध व्हायचं ते. मग ते त्यामुळे त्यांना ते हे त्या भयंकर आहेत त्या खूप, त्यांना बघ त्या तिला काय करतात रंजनला करून त्याला लगेच आत पाठवायचं हे करून. मग असं झालं दिवस. मग पण त्यांचं एक आश्चर्य म्हणजे आम्ही सकाळी त्यांचं आंघोळ वगैरे करून त्यांना आणून बसवलं इथे खुर्चीवर, थोडा वेळ त्यांचं हे करून मी बसवायची त्यांना याला. मग बसवलं की त्यांचा हात असा ठेवला की ते जे बराबर मी त्यांना सुरुवात करून द्यायची सजयती, की ते जे सगळी सजयतीपासून जे सगळं प्रार्थना आणि सगळं म्हणून ते सगळी पूर्ण साधना करायचे. मी त्यांना मेमरी नव्हती, ते असंबद्ध बोलायचे, त्यांना काही मागायचं किंवा हे करायचं नाही. काही खायला हवं असेल तर ते खुणेनी सांगायचे हे दे किंवा हे दे. बेडवरच होतं सगळं त्यांचं, पण ते साधना मात्र ते पूर्ण करायचे अगदी न अडखळता. आपल्या प्रार्थना किती मोठ्या आहेत, पण त्या सगळ्या पूर्ण म्हणायचे ते प्रार्थना. आणि मग असं म्हटल्यावर मग त्यांना ते झोपवायचं. हा एक मोठं आहे. आणि शेवटपर्यंत त्यांच्या अंगावर अजिबात वास नाही कसला, कुठे पाठीवर कुठे ओरखडा नाही, फोड नाही, काही नाही. अगदी भयंकर अगदी. त्याच्यानंतर माझ्या मुलीचं लग्न आम्ही 2006ला याला गेलो पुण्याला. माझी मुलगी MA केलं तिकडे तिने पुण्याला. आणि मग पुढे काय करायचं तर इथे नाशिकमध्ये तिला सायकॉलॉजीचं हे केलं तिने, क्लिनिकल सायकॉलॉजी. तर इथे काही नव्हतं तर तिकडेच बघूया आपण पुण्याला, मी कुठे कॉलेजमध्ये वगैरे बघते. पण बाबा आता नाही, एकटं कंटाळा येतो आणि आम्ही तिघंच होतो ना, मी आई आणि हा. तर मग त्यामुळे आम्ही जायचा निर्णय घेतला. भाई पण म्हणाले हो हरकत नाही जा म्हणून. मग आम्ही गेलो पुण्याला गेलो. तिचं MPhil तिला करायचं होतं. MPhil तिचं चुकलं म्हणजे त्यावर्षी एवढा पाऊस झाला आणि तिथे तिला डायरिया सुरू झाला, जायलाही मार्ग नव्हते. म्हणजे ते तिकडून युनिव्हर्सिटीमधनं फोन येत होते सारखे की सगळे रस्ते बंद आहेत, तू कशी येणार आहेस काय येणार आहेस. पण इथे तिला काय ते हे होतं, हिला आजारीच पडली ती, त्यामुळे ते MPhil कॅन्सल झालं. पण आमचं सगळं पॅकिंग झालं होतं, तिकडे जागा हे घेतली होती आम्ही भाड्यानी, त्यामुळे मग आम्ही शिफ्ट जायचं हे केलं. मग शेवटी मग तिचं MPhilही राहिलं. मग तिने 1 वर्ष तिथे नोकरी केली. MPhil मग ते झालंच नाही, ते बंदच झालं MPhil त्यावर्षी, त्यामुळे तिचं ते पुढे झालंच नाही काही. मग आता काय आलो आहे तर आता हा म्हणे आता झालं तिचं, झाली ती 24 वर्षाची झाली आता, आपण लग्नाचं बघूया. केंद्रावर गेलो आम्ही विजयदादांकडे. विजयदादांनी सांगितलं हो हरकत नाही विचार करा, नोंदवा नाव तिचं. तेच आता ती प्रोसिजरच आहे ना ती सगळीकडे ब्युरोमध्ये नाव नोंदवायची वगैरे.
सगळे मग ते आम्ही हे केलं. सगळेजण पत्रिका मागत होते, पत्रिका पाहिजे, पत्रिका पाहिजे. हिची पत्रिका केली नव्हती आम्ही. आमच्याकडे कोणाच्याच पत्रिका नाहीत, रादर या कुठल्याही मुलांच्या नाही आहेत. काय केंद्रावर न्यायचं, ते सांगतील ते नाव ठेवायचं. अगदी माझ्यासकट माझंसुद्धा लग्न झाल्यावर आम्हाला रविवारी केंद्रावर बोलावलं होतं. मग केंद्रावर गेलो. माझं नाव विजयदादांनी सांगितलं. तोपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं काय ठेवणार. राजश्री म्हणून माझं नाव ठेवलं. तसं स्मिता नंडेची पण दोन्ही मुलं, निरंजन, दुसरा तिला नंतर रामभाऊनी ते नाव ठेवलं होतं भरत. असं ते म्हणजे त्यामुळे असं पत्रिका वगैरे कोणाची काय असं हेच नाही. आणि आईंचं एक होतं, दादांनी जे सांगतील ना ते करायचं. मग पत्रिका, भविष्य तुमचं इतर हे काहीही नाही. त्यांना कशाचं म्हणजे त्यांना महत्त्वच नव्हतं, अगदी कट्टर असल्यासारख्या होत्या त्या. तर त्यामुळे हे डॉक्टरचं औषध त्यांचं, तुम्ही आता स्लिप डिस्क त्यांना झाला होता आईंना. स्लिप डिस्क झाला होता म्हणजे त्यांचं हे असं होतं की ते पाय ठेवून अशा झोपायच्या ना, तर ते बोट अंगठा जरी हल्ला ना तरी अक्षरशः बोंबलायच्या त्या. एवढं त्यांना त्रास होत होता. पण त्या हे नाही. मग डॉक्टरकडे गेल्या. ते डॉक्टरनी सांगितलं पट्टा तुम्हाला याच्यावर आता एकच इलाज म्हणजे थोडे दिवस पट्टा लावा, बरं वाटलं नाही तर मग आपण ऑपरेशनचा विचार करू. केंद्रावर गेल्या. केंद्रावर गेल्या तर दादा होते. दादांनी सांगितलं काय पैसे वर आलेत का, मला दे म्हणून. आणि मग त्यावेळेला मग दादांनी ते संवेदना वगैरे देऊन त्या व्यवस्थित बऱ्या झाल्या. नंतर माझ्या लग्नानंतर माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला त्यांना परत त्रास सुरू झाला. तर मग निराकरण सांगितलं तुम्ही काही मैल सोडून लांब जा. त्यावेळेला याची ट्रान्सफर अकोल्याला होती. मग आम्ही आता कुठे जाणार, तर मग आम्ही अकोल्याला गेलो होतो. आम्ही 2 महिने अकोल्याला राहिलो होतो. तिथे अक्षरशः त्यांचा पाय म्हणजे मी अशी कंडिशन होती की त्या फक्त पण त्यांची एक होतं, साधना त्यांनी कधी चुकवली नाही. त्या कंडिशनमध्ये ओरडत आरडत कशा त्या ओरडायच्या अक्षरशः. पण त्या उठून बसून त्या जाऊन, आणि आमची एक खोली अशी दुसरी खोली तिकडे लांब होती जरा अशी, पण त्या तेवढं नेटानी त्या तिकडे जाऊन त्या साधना करून येऊन परत झोपायच्या त्या. पण त्यांनी साधना चुकवली नाही. एकदा तर मला आठवतं आहे की काय असं झालं आणि त्या साधना मी ती एक वेळ गेली ना ठरलेली त्या नेहमी 9:30-10च्या सुमारास करायच्या. पण ती वेळ गेली आणि त्यांच्या ते विसरल्या. त्यांना 11ला रात्री झोपल्यावर आठवण झाली की अगं मी आज साधना नाही केली. त्या उठल्या तशाच देवघरात गेल्या, त्या नमस्कार केला आणि त्यांनी रात्री 11 वाजता साधना. दादांनी सांगितलं आहे साधना चुकवायची नाही, माहीत मला त्रास होईल. तर त्यांनी साधना केली ती 11 वाजता. असं भयंकर त्यांना ते हे होतं. मग आम्ही पुण्याला हे केलं. मग पत्रिका पाहिजे. मग पत्रिका करायला एकाकडे मी त्यांनी आम्हाला ज्यांनी सांगितलं की ते पत्रिका फार उत्तम करतात आणि ते बघतातसुद्धा खूप चांगलं. मग त्यांच्याकडनं पत्रिका करून घेतली. 1 आठवड्याने त्यांनी घ्यायला बोलावलं. घेतली पत्रिका मी. मग त्यांनी काय तुम्हाला विचारायचं आहे का, म्हटलं नाही विचारायचं वगैरे काही नाही. मी आपलं म्हटलं सगळीकडेच आता मागतायत पत्रिका म्हणून म्हटलं मी तुमच्याकडे पत्रिका करायला हे. तर नाही तुम्ही मग काय लग्नाचा विचार करता का, म्हटलं हो. तर नाही तुम्ही आता तिचा विचार करू नका, तिचा 11पर्यंत तिला योग नाही आहे तिच्या पत्रिकेत. तर तुम्ही आत्तापासून ते, आणि ते 2009 साल होतं, जानेवारीमध्ये मी गेले होते. तर तुम्ही आत्तापासून जर तिचं नाव नोंदवलं तर ते मग बघणं वगैरे सगळं ते कार्यक्रम सुरू होतात, तुम्ही ते नाकारू शकणार नाही. आणि मग ते ती सगळीकडनं ते मग झालं नाही तर मग मुलीही नर्वस होतात, हे त्यांनी सांगितलेलं. तर तुम्ही काही ते हे करू नका. तर मी घरी येऊन म्हटलं याला नाही, आपण आता केंद्रावरनं आशीर्वाद घेतलेला आहे, विजयदादांनी हो सांगितलं आहे, आपण नाव नोंदवायचं, जे पुढे होईल ते बाबा दादा बघून घेतील. ते बघितलं, पहिलं स्थळ आलं तिचं. ते मग मी ब्युरोमध्ये एका नाव नोंदवलं. ते मला त्यांनी 4-5 स्थळं दिली. आम्हाला काय याचं क्रायटेरिया नव्हता जातीचा किंवा असं, म्हणजे नाहीच, आपल्या केंद्रावरनं असं काही प्रश्नच नाही आहेत. योग्य त्यांनी एक पहिलं स्थळ दिलं. ह्या घराला अजिबात त्यांना माणसं चांगली हवी आहेत. तर ते बरोबर 14वी गल्ली प्रभात रोड. ते मग तिकडे प्रधान म्हणून आहेत ते, त्यांनी त्यांचं स्थळ दिलं. पत्रिका घेऊन गेला. जाताना द्वारकामाईमध्ये नमस्कार केला बाहेरून रस्त्यावरूनच, कारण ती ऑड वेळ होती. त्यांनी काहीतरी दुपारी 2:30-3ला बोलवलं होतं. तर मग ते बाहेरूनच नमस्कार केला, दादा बाबा असंच आहे मी येतो म्हणून. गेला तिकडे, त्यांना पत्रिका दिली. ही नॉनव्हेज खात नाहीत आणि प्रधान म्हणजे ते नॉनव्हेज खाणार आहे. त्यांनी अहो नाही, माझा मुलगा तर तो अट्टल खाणार आहे, त्याला तर ते नसलं तर तो स्वतःचं स्वतः करून खातो, पण त्याला खायला लागतं म्हणून
ही खात नाही, आता हे इथेच अडलं तर बघूया. पण त्या मुलालाही काय हे झालं, दोघांची पसंती झाली आणि 30 जूनला त्याच 9मध्ये त्यांचं लग्नही झालं. ते म्हणजे 9मध्येच, मी 11 वगैरे तर खूप लांब राहिलं. त्याच मी जानेवारीमध्ये मी पत्रिका केली, जूनमध्ये तिचं लग्नही झालं. सगळं छान आहे. आता तिला मुलगी आहे, काय 11 वर्षाची आहे. ती कुठलं कॉलेज, कलमाडी कॉलेजला ती सायकोलॉजी काउन्सिलर म्हणून आहे. सगळं छान आहे. मुलाखतीचा भाग 2 आपण पुढील रविवारी ऐकूयात. तरी अशा सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा व अनेक जणांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.